निशीची ही बाजू खऱ्या अर्थाने कळते. मला असं वाटतं की की नाही, जेव्हा जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे चुकीचं नाही आहे ते नाही आहे, ते बोललं पाहिजे. निशी म्हणत होती जे की मला माझ्या घरच्यांना आणि माझ्या सासरकडच्यांना पण न दुखावून सगळं करायचं आहे. सो तसं होतंय. स्टोरी प्लॉट वगैरे मला काहीच माहीत नसतं. एंगेजमेंट होत आहे हे पण मला 100% माहीत नाही आहे. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर आली आहे, म्हणजेच सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत आहेत. कसे आहात? एकदम मस्त. हाय, नमस्कार, वेलकम. फायनली एंगेजमेंट होतीये आणि प्रेम वगैरे आणि इतके सगळे अडथळे पार करून आली आहेस इथपर्यंत. काय सांगशील? एंगेजमेंट होती मला माहीत नव्हतं. हो, झाला अभिनयाचा एक भाग, बाकी काय नाही. खूप छान वाटतं आणि ज्यासाठी सगळं केलं होतं. सो जे निशी म्हणत होती, नाही ज्यासाठी म्हणजे निशी म्हणत होती, नाही निशी म्हणत होती जे की मला माझ्या घरच्यांना आणि माझ्या सासरकडच्यांना पण न दुखावून सगळं करायचं आहे. सो तसं होतंय आणि येस, ते माझ्या चेहऱ्यावर आनंद बघू शकतो. पण माझा मी असल्याचा आनंद नाही आहे का? तू असल्याचा आनंद इथे बघा, माझी मेहंदी रंगली केवढी. खूप मेहंदी रंगली. किती प्रेम आहे नीरजचं? 100%. 100%. अच्छा, बरं, आता एंगेजमेंट होती आणि फायनली तुला जावईचा मान मिळणार आहे. जावई म्हणून तुझे लाड वगैरे होणार आहेत, त्याबद्दल आता काय सांगशील? कशी लगबग सुरू आहे? कसं वाटतं म्हणजे खूप छान वाटतं मला, पण तिकडे फोकस नाही माझा. फोकस फक्त इकडे आहे माझं. निशीकडे. अच्छा, आता म्हणजे तर गुलाबी साडी वगैरे नसेल? त्या गोष्टींचा विचार मी केला नाही अजून. आम्हाला स्वतःचा विचार करायचा जास्त वेळ मिळाला नाही ना. एवढी भानगड चालू होती. माझ्या आईचा प्रॉब्लेम, माझ्या आईने दिलेला प्रॉब्लेम, मग खोत दादांना त्यांनी जे आव्हान दिलं होतं, तर त्या बाहेर मी आत्ता बाहेर पडलो आहे आणि हिच्यावर मी आत्ता फोकस करायला लागलो आहे. तर लेट मी जस्ट फोकस ऑन हर राईट नाव. असं. बरं, निशी सासूबाईंच्या घरी जेव्हा म्हणजे याच्या घरी जेव्हा राहत होती, सासूबाईंनी त्रास दिला वगैरे, पण आत्ता अचानक त्या बदलल्या, ते सगळं कसं आहे? खरं तर माझ्यासाठी पण शॉकिंगच होतं, म्हणजे निशीसाठी शॉकिंग आहे. पण मी म्हणजे जेव्हा त्यांनी मला आगीतून वाचवलं, आगीचा होळीचा सीन केला होता, तेव्हा कोणाचाच विश्वास नव्हता. तेव्हा मी असं माझं म्हणणं आहे, निशी असं ठामपणे म्हणते की ज्यावेळी त्या वाईट वागत होत्या, ज्यावेळी त्या म्हणजे काहीतरी करत होत्या, तर तेव्हा ती बोलत होती तितक्याच ठामपणे. पण आत्ता जर त्यांची चूक नाही आहे, जर त्या चांगल्या मनाने हे करतात, तर ते त्या बरोबर आहे, त्यांची खरंच चूक नाही आहे. तर निशीची ही बाजू खऱ्या अर्थाने कळते. मला असं वाटतं की की नाही, जेव्हा जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे चुकीचं नाही आहे ते नाही आहे, ते बोललं पाहिजे. सो येस, त्या बदलत आहेत. आता बघू, विश्वास तर मी ठेवला आहे आणि अपेक्षा आहे की विश्वासघात करू नये त्यांनी परत. बरं, आई बदलली आहे, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? काय सांगशील? मी 100% असं कॉन्फिडेंट नाही आहे सध्या तरी, तिची वागणूक बघून आणि जी काही हिस्ट्री होती तिची, माझी आणि तिची, आणि ज्या प्रकारे तिने मला मॅन्युप्युलेट केलं होतं याआधी. तर नीरजचा असा स्टँड आहे की पूर्णपणे विश्वास बसलेला नाही मॉमवर. तर मी जरा सावध आहे. म्हणजे एंगेजमेंटमध्ये पण काहीतरी घडू शकतं. काय ट्विस्ट असणार आहे? ट्विस्टशिवाय मालिका नसतेच, तर ट्विस्ट काही असणार आहे का? मला असं वाटतं जर ट्विस्ट सांगितला तर मग खरं तर मला ट्विस्ट माहीतच नाही आहे. स्टोरी प्लॉट वगैरे मला काहीच माहीत नसतं. एंगेजमेंट होत आहे हे पण मला 100% माहीत नाही आहे. तुझ्याकडनं ऐकलं आहे मी, हिच्याकडनं ऐकलं, असं फक्त असं वरवरचं ऐकलं आहे मी. पण त्या दिशेत आपण जात आहोत ह्याची मला 100% खात्री नाही आहे सध्या तरी. बरं, निशी जेव्हा एंगेजमेंट ठरणार असं सांगितलं, घरचे मालिका बघतात, तेव्हा घरच्यांना काय वाटलं? खऱ्या आयुष्यात तू कधी एंगेजमेंट वगैरे करणार आहेस? काही प्लॅन केलायस? बापरे, नाही, मी अजून खूप वर्षात, मला असं वाटतं त्या गोष्टीसाठी. पण तुला माहिती आहे का? 15-20 वर्ष. हो, आरामात. हो. पण मला असं ना, आता आपण जे रेडी होतो, आता कसं इथे जे सिरियलमध्ये दिसतं की एंगेजमेंट तेवढ्यापुरती आहे, पण ते आपण शूट करताना खूप दिवस ते कपडे घालतो, तसंच परत रेडी व्हायचं असतं, एखादा क्लोज असू दे किंवा काही असू दे, सजेशन असू दे. सो ना, असं होतं एका पॉईंटला, पहिल्या दिवशी ते छान वाटतं, नवीन साडी आणि सगळं एकदम हेअर, आणि नंतर असं होतं की भाई, माझ्या लग्नात मी एकदम सिम्पल आणि साधी छान राहणार आहे. इतकं हे होतं, कधी होतं माझं. मी बोलूनही त्यांना म्हणते, बापरे यार, एवढं हे झालं आहे, मी माझ्या लग्नात एकदम सिम्पल आणि छान राहणार आहे. सो हे असं होतं. घरी पण ते सांगते, कारण त्यांचं असं असतं, म्हणजे नातेवाईक किंवा माझ्या घरचे, की ती साडी सुंदर होती गं काय. आणि बऱ्याच जणांचं असं असतं की जे मालिका प्रेमी असतात ना प्रॉपर, ज्यांना खरं वाटतं सगळं, त्यांचं असं असतं की अगं ती साडी तुला
घेऊन टाकायला देतात, मग नेसवतं कोण आणि मग कसं असतं, त्यांना फार क्युरिओसिटी असते. सो हे होत राहतं माझ्या घरी. नक्कीच आपण एंगेजमेंटचे एपिसोड बघणारच आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.